JA एंटरटेनमेंट आणि पॅनोरमा स्टुडिओज प्रस्तुत सविता दामोदर परांजपे हा चित्रपट 31 ऑगस्टला रसिकांच्या भेटीला येतोय। मराठी चित्रपट सृष्टीला सध्या चांगले दिवस येत आहेत। अनेक तरुण नव्या दर्जाचे निर्माते नव्या संचासह नवनवे प्रयोग करतायत। त्यातीलच एक म्हणजे सविता दामोदर परांजपे हा सिनेमा। हे कॅसेट मी माझ्यासाठी नाही तुझ्यासाठी टेप करतोय। आज तू जे बोलशील आय एम शुअर त्यातूनच तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील। तुझ्या विना देह नकोसा हो। नवीन घरात शिफ्ट झाल्यानंतर 1 महिन्याने आम्ही दोघं एकत्र घर सांभाळतेस, ऑफिस सांभाळतेस। हा सिनेमा येत्या 31 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। याविषयी बोलताना चित्रपटाच्या निर्मात्या स्वप्ना वाघमारे जोशी यांनी माध्यमांशी संवाद साधलाय। नाटकात सविता दामोदर परांजपे या नाटकाला प्रेक्षकांनी खूप मोठी दाद दिली, खूप प्रेम दिलं। तोच विषय, तेच कथानक घेऊन आम्ही एक चित्रपट आणतोय 31 ऑगस्टला। तर नक्की जवळच्या किंवा लांबच्या कुठल्याही चित्रपटगृहात जाऊन तो बघा, नक्की बघा। डाउनलोड करू नका, थिएटरमध्ये जाऊन बघा। चित्रपटाचं नाव नाही सांगितलं। सविता दामोदर परांजपे। सांगा मॅडम, काय चित्रमध्ये? चित्रपट एक डिबेट आहे असं मी म्हणेन की ऑकल्ट म्हणजे ज्याला आपण सुपरनॅचरल म्हणतो किंवा बाहेरचं वारं म्हणतो ते, आणि एक मनोव्यथा असतात ज्या दडलेल्या असतात, ज्या वेगळ्या रूपाने बाहेर येतात, सायकोलॉजिकल असतात। या दोन्ही मधलं एक द्वंद्व आहे जे आपल्या सगळ्यांच्या मनात आयुष्यात नेहमीच असतं। विज्ञान वर्सेस अध्यात्म, हे दोन्ही खरं वेगळे नाहीयेत, दोन्ही एकमेकांच्या हातात हात घालून आहेत। याच विषयावर हा एक खूप ड्रामॅटिक चित्रपट आहे। हायली इमोशनल आहे, खूप इंटेन्सिटी आहे आणि घट्ट नात्यांच्या बंधावरचा हा चित्रपट। सुबोध भावे, सविता प्रभुणे, राकेश बापट, पल्लवी पाटील, तृप्ती मधुकर तोरडमल आदींच्या या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका आहेत। 80च्या दशकाच्या पार्श्वभूमीवर या चित्रपटाचं कथानक अवलंबून आहे। ही एका दाम्पत्याची कथा आहे। कोण आहे ही सविता दामोदर परांजपे हे बघण्यासाठी चित्रपट आवश्यक बघा।